सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. संक्रांतीचा काळ, घरात केशरी उजेड, मोगऱ्याचा सुगंध आणि सुवासिनीची सजलेली पावलं. पण यंदा हळदी कुंकू होणार आहे अजून खास, कारण प्रत्येक वेशभूषेत असेल पारंपरिकतेचा डौल आणि आधुनिकतेची झळाळी. चला तर पाहूया यंदाच्या संक्रांतीला उठून दिसणाऱ्या युनिक वेशभूषा आयडिया. पारंपरिक पण रॉयल लुक असं लुक आहे ते. प्रथम काय करायचं, सुरुवात आपण सर्वाच्या आवडीच्या पैठणीपासून, म्हणजे नऊवारी लुक. सोनसळी बुट्टी असलेली नऊवारी, ठुशी, नथ, जड कुंदन सेट. हा लुक आपल्या हळदी कुंकात रॉयल वाईब आणतो. लहानसा गजरा आणि लाल हिरवा चुडा, बस संक्रांतीची शोभा वाढलीच समजायचं. नऊवारी लुक हे खूप सुंदर दिसतं. आणि त्याच्या अजून एक मला सांगावं वाटतं, नऊवारी लुकमध्ये चंद्रकोराची टिकली आणि शिवाई मंगळसूत्रसुद्धा खूप छान दिसतं. चंद्रकोराचंच असतं ते पण छान दिसतं. ते जर असलं तर अजून छान वाटतं. लक्ष्मीहार हा पण नऊवारी लुकवर छान वाटतो. आता मॉडर्न पैठणीमध्ये जर करायचं असलं, तर आपल्याला लुक करायचं असलं तर पारंपरिक पण थोडंसं वेगळं काही असा लुक जर आपल्याला पाहिजे असला तर काय करायचं, पैठणी घागरा हे त्याच्यावर गोल्डन कलरचा एक छोटं म्हणजे छानपैकी ब्लाऊज आणि लांब असा पैठणी दुपट्टा. हे ट्रेंड आजकाल खूप लोकप्रिय आहे आणि फोटोमध्ये आता आणि सुंदर आणि अगदी ग्लॅम दिसतो. साऊथ लुकसुद्धा वाटतो आणि आधुनिकसुद्धा लुक वाटतो. आणि की हलक्या रंगात जर लक्ष वेधायचं असेल तर पेस्टल सिल्क किंवा ऑर्गेझा साडी सर्वोत्तम. त्यासोबत मोत्याची अशी ज्वेलरी आणि जरा ग्लॅसी लिप्स, बस युनिक आणि एलिगंट दोन्ही ते छान वाटतं. त्याच्यानंतरचा आपण लुक बघूयात की हिरवा शुभ लुक. आता आपल्या कुठे हळदी कुंकाचा म्हणा सण वार असले तर हिरवा रंग शुभ मानलेला आहे. कारण आपण लग्नात सुद्धा नवरी ही हिरव्या साडी नेसती, हिरव्या बांगड्या, हिरवी साडी. सगळ्यात पारंपरिक लुक सुद्धा आहे आणि हा कलर आणि पारंपरिक लुकचा सुद्धा रंग आहे आणि आधुनिकतेला सुद्धा थोडा टच होतो. आणि संक्रांती म्हणजे काय, हिरव्या रंगाचं सौंदर्यच. डार्क ग्रीन साडी, ठुशी, वाजंत्री आणि गजरा हा लुक खूपच शुभ मानला जातो आणि हळदी कुंकासाठी परफेक्ट आहे. ह्याच्यावर आपण बांगड्या सुद्धा मॅच घालायच्या हिरव्या, त्याला साजेल असं गोट वगैरे सुद्धा छानपैकी हे करायचे. जाळीचे गोट असे मिळतात, गहू तोडे किंवा काहीतरी ह्याचे हे मिळतात. सोन्याचं एक छोटासा हे सुद्धा बांगड्या मिळते, ती बांगडी सुद्धा घातली तरी ती चांगली. आणि हिरव्या बांगड्या घालायच्या त्याच्यासोबत, अगदी परफेक्ट लुक दिसतो. त्याच्यानंतरचा आपण लुक बघूया, स्पेशल असं सुवासिनीसाठी डौलदार लुक. असं मरून किंवा चॉकलेट रंगाची सिल्क, सोन्याची मांगटिका आणि मोत्याचा गजरा. हा लुक सुवासिनीत्व अधिक उठून दिसतो. यात आपला चेहरा एकदम चमकून दिसतो. आणि त्यासोबतच त्याच्या मरून कलरच्या बांगड्या मॅच तर बघायचंच काम नाही. मॅचिंग असल्यावर अजूनही छान दिसतं. आणि बांगड्या कधीही आपण सणावाराला संक्रांतीला घालताना थोड्याशा जास्त घालायच्या, त्याच्यामुळे अजून लुक आपला चांगला वाटतो. आता वेस्टर्न ट्रेडी लुक, इंडो वेस्टर्न ट्रेडी लुक सुद्धा छान वाटतो. हा थोडासा फॅशनिस्टा मूड आहे. सिल्क लेहेंगा घ्यायचा, कोल्हापुरी ब्लाऊज आणि जड कुंदन चोकर. हा लुक तरुणी मुलीमध्ये खूप हिट आहे. म्हणजे आता जेव्हा एखाद्या ह्याचं नवविवाह असेल, लग्न नवीन नुकतंच झालेलं असेल, पहिली संक्रांत असेल, त्या महिलेला खूप सुंदर दिसतं. त्याच्यानंतर आता संक्रांतीला आपण ब्लॅक कलर वापरतो, ब्लॅक साडी वापरतो. तर ब्लॅक सिल्वर सुंदर छान दिसतो. रात्री काय हळदी कुंकू जर आपण रात्रीच ठेवत असतो तर काळी कांजीवरम साडी, सिल्वर ज्वेलरी घालायची त्याच्यावर. हा लुक तुमचं फोटो एकदम सिनेमॅटिक बनतो. आणि केसामध्ये मोगऱ्याचा गजरा. आणि त्याच्यानंतरचं एक आपण शेवटचं लुक मी सांगते की काय, कॉटन पैठणी प्रिंट साडी, झुमके, साधा गजरा आणि कमी खर्चात सुद्धा हा लुक सुपर क्लासी दिसतो. तर असे काही मी 3-4 असे प्रकार दिलेले आहेत खास संक्रांती लुकसाठी. ते खूप सुंदर सुद्धा आणि आहेत, युनिक सुद्धा आहेत. तर तुम्ही ते संक्रांतीला यूज करू शकता. यंदाच्या संक्रांतीला आपली वेशभूषा फक्त सुंदरच नसेल तर युनिक असेल.
कुठला लुक तुम्ही ट्राय करणार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली संस्कृती जपा, जगभर पोहोचा. आणि बस अशा या सुंदर वेशभूषा ज्या फक्त दिसायला छान नाहीत, तर आपल्या स्त्रीशक्तीचं, सुहासिनीत्वाचं आणि संक्रांतीच्या शुभतेचं प्रतीक आहे. हळदी कुंकू हा फक्त एक तर विधी आहेच आहे, त्यासोबतच आपल्या नात्याचा, आपुलकीचा, संस्कृतीचा सोज्वळ उत्साह आहे. म्हणून यंदा स्वतःला सुंदर सजवा, आत्मविश्वासाने झळका आणि आपली परंपरा अभिमानाने जगवा. आणि अशा या मोहक वेशभूषा ज्या फक्त आपलं सौंदर्य वाढवत नाहीत, तर संक्रांतीच्या शुभतेला एक नवं तेज देतात. संस्कृती जपा, सौंदर्याने झळका आणि या उत्सवाला उजळून टाका. सुवासिनीचा हा उत्सव जगभर उजळू दे. शुभ संक्रांती.